नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्नरनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा मराठीचा पायाभूत चाचणीचा पेपर, जो की 2026-27 साठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असून यामध्ये मी कन्सेप्ट वाईज क्वेश्चन घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होणार आहे. तर चला आपण पॅटर्न नुसार की पेपरचा पॅटर्न कसा असतो याविषयी काहीतरी माहिती बघून घेऊया. की तोंडी परीक्षेसाठी किती गुण असेल तुम्हाला, बाकी थेअरीमध्ये कोणते प्रश्न तुम्हाला यामध्ये दिले आहे याचं पूर्णपणे आपण विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणारा पेपर सोडवताना खूप सोपा जाईल. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. आपण बघत आहे मराठी प्रथम भाषा इयत्ता 7वी पायाभूत चाचणीचा पेपर. तर यामध्ये बघा, स्टार्टिंगला तुमची तोंडी परीक्षा असते, तो याला तोंडी चाचणी असं आपण म्हणत असतो. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की काही तोंडी प्रश्न तुम्हाला वर्गातील शिक्षक विचारतील, त्याचं तुम्हाला पुरेपूर उत्तर द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न तोंडी परीक्षेचे प्रश्न क्रमांक 3 पर्यंत विचारले जाणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पासून तुमची लेखी परीक्षा चालू होणार आहे. तोंडी परीक्षेचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, खालील बाबतीत तुमचा अनुभव सांगा. खालीलचे काही बाबी दिले आहे तुम्हाला, त्यामध्ये तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव त्यामध्ये येईल. सकाळच्या वेळी दिसणारे निसर्ग सौंदर्य, याविषयी तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा आहे. की सकाळच्या वेळी तुम्हाला जे निसर्ग सौंदर्य दिसतं त्याचा अनुभव सांगा, कशा प्रकारचे असतं त्याची तुम्हाला कल्पना करायची. तुमचा आवडता खेळ आणि तो तुम्हाला का आवडतो. जर एखादा व्यक्ती म्हणेल की एखादा मुलगा म्हणेल मला खो खो खेळ आवडतो, हो आवडतो, पण तो तुला का आवडतो याच्याविषयी तुला एक्सप्लेनेशन करावं लागेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, रोज सकाळी व्यायाम करा, पाणी वाचवा, नळ बंद ठेवा, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळा. अशा प्रकारचे 4 तुम्हाला प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये विश्लेषण करायचं की आरोग्यविषयी कोणतं आहे. तर हे तुमचं उत्तर येईल रोज सकाळी व्यायाम करा, हे एक आरोग्यविषयी तुमचं बोलणं झालं आहे. त्यानंतर जेवणापूर्वी नेहमी हात धुवा, हे पण तुमचं आरोग्यविषयी बोलणं झालेलं आहे. ठीक आहे, चला तर जाऊया प्रश्न क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जाण्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न क्रमांक 3 तोंडी परीक्षेसाठी पुन्हा विचारलेला आहे. तुम्हाला आवडलेली कविता गाणे तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एखादी कोणती कविता आवडली असेल, कोणती गाणे आवडले, जसे तुमची कविता बघा, भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, खूप सुंदर कविता आहे, ती तुम्हाला म्हणून दाखवायची, म्हणजे जेणेकरून शिक्षका तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क देतील आणि तुमचा सखोल अभ्यास झालाय या प्रकारचं उदाहरण पण त्यांना कळून जाईल. आता बघू शकता प्रश्न क्रमांक 4 यामध्ये काय विचारले आहे. खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात 8 ते 10 वाक्यांत करायचं आहे. किती? 8 ते 10 वाक्यांत करायचं आहे. बघू शकता एक चित्र दिलं आहे, त्याचं वर्णन तुम्हाला 8 ते 10 वाक्यांत करायचं आहे. या चित्रामध्ये एक सुंदर बाग दिसत आहे. बागेत अनेक झाडे, फुलझाडे आणि हिरवेगार गवत आहे. काही मुले हे बाकावर बसले आहेत. एक मुलगा खाली पडलेला कचरा उचलत आहे. दुसरा मुलगा पिशवीत कचरा जमा करत आहे. एक मुलगी ओला व सुका कचरा वेगवेगळ्या कचरापेटीत टाकत आहे. काही मुले झोपाळ्यावर खेळत आहेत आणि आनंद घेत आहेत. बाग स्वच्छ व सुंदर दिसत आहे. सर्व मुले मिळून बागेची स्वच्छता राखत आहेत. आपणही सर्वजण सार्वजनिक ठिकाणी नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आणि स्वच्छ भारताचा संदेश पाळला पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न क्रमांक 4चं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. यामध्ये जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडा लंबा होईल, परंतु तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एकूण एक प्रश्न समजण्यास सोपा जाईल. ठीक आहे, आता आपण जाणार आहोत नेक्स्ट प्रश्नाकडे, जो की तुमचा होणार आहे प्रश्न क्रमांक 5. बघू शकता इथे 5 मध्ये दिले, खालील उतारा वाचा व काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे, पॅरेग्राफ बघा. आजीबाईंना घेऊन वात्सल्य शाळेत आली. मुख्य मुलींची शाळा असते ते पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन लावून बसलेली मुले, माईकवरून शिकवणाऱ्या बाई, हे सगळं आजीला नवलच वाटत होतं. शाळेतील एक बाई छोट्या मुलांना यांच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या. एकूण येणाऱ्या मुलांच्या तोंडातून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मुलं बाईसारखे हसत होते, बोलत होते, तेव्हा आजी अंग भरून आनंदही झाला होता.
वाचले त्यांना यंत्रांची माहिती करून देत होती. यंत्रामुळे ऐकून येणाऱ्या मुलांना आवाज ऐकू कसा येतो याविषयी त्यांची चर्चा झाली होती. तिने त्यांना हिअरिंग एड दाखवले, इंडक्शन दाखवलं. आजीला सगळ्या प्रकारचा अनुभव त्यांनी दाखवून दिला. नंतर आजीला म्हणते, काय गाजी, मग दिगूला देवायचं का आमच्या शाळेत? आजी खतखत हसली आणि म्हणाली, हो ग, माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. ठीक आहे, कारण दिगू हा सुद्धा एक मूकबधीर असलेला मुलगा होता की त्यांना त्याची ऍडमिशन करायची होती. त्यासाठी हा पॅराग्राफ दिलेला आहे. प्रश्न प्रकार तुम्हाला काय विचारला आहे? उतऱ्यात वर्णन केलेली शाळा ही कोणत्या मुलांची आहे? अशा प्रकारचा प्रश्न येथे तुम्हाला विचारलेला आहे. याचं पॅराग्राफ मध्ये उत्तर दिलं आहे, ही शाळा दिव्यांग विशेषतः गरजा असलेल्या मुलांची आहे. वरील उत्तरातील शाळेतील प्रमुख 2 वैशिष्ट्ये कोणती ते अचूक ओळखून त्या पुढील चौकटीत अशी खूण करा. ठीक आहे, बघा तुम्हाला काही प्रश्न दिले आहे, यातील योग्य उत्तर कोणतं आहे हे तुम्हाला ओळखून तिथं बरोबरचे टिक मार्क करायचे आहे. कोणत्या प्रकारचा प्रश्न बरोबर आहे बघा. फळ्यावर खडूने लिहिणारे शिक्षक, हेडफोन लावून शिकणारी मुले, वर्गात बसून अभ्यास करणारी मुले, यंत्राच्या साहाय्याने शिकवणारी शाळेतील बाई. कोणत्या प्रकारचा आन्सर बरोबर बघा. शाळेतील सर्व बाबतीत माहिती घेतल्यानंतर आजीने शेवटी असा निर्णय घेतला की या शाळेत मुलांना होणारे संस्कार आणि मिळणारे शिक्षण खूप मोलाचे आहे आणि हा अनुभव सामान्य मुलांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, खालील बाबी वाच व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तुम्हाला खालील काही बाब दिले त्या वाचून त्या खाली प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे. हैदराबादचं एक आहे, तेलंगणात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे आलेल्या पुरामुळे 50 जणांनी आपला जीव गमावला. मुसळधार पावसामुळे त्यापैकी 11 जणांचा मृत्यू एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री राज्य सरकारकडून देण्यात आली. मातोंच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली. तसेच दुःखवेदनांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठे पावले उचलले आहे. त्यांचे घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे त्यांना नवीन घर दिले जाईल आणि ज्यांचे घराचे 80% नुकसान झाले आहे त्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. अशा प्रकारे आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल? तुम्हाला प्रश्न विचारला आहे, हे आर्थिक सहाय्य कोणाला केले जाणार आहे? तर उत्तर बघा, आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल? उत्तर, ज्यांच्या घरांचे 80% म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे, ज्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाला जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते? तुझे मत 2 वाक्यांत लिही. उत्तर, माझ्या मते नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासनाने तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा आपले जीवन सुरळीत सुरू करण्यास आधार मिळतो. अशा प्रकारचे उत्तर तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे. काय प्रश्न विचारला होता? अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते? तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. तुम्ही 4-5 ओळीमध्ये सुद्धा उत्तर लिहू शकता. जितकं जास्त लिहिणार तेवढं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटण्यास मदत होईल. तर फक्त उत्तराची सुरुवात करताना असं लिहायचं आहे, माझ्या मते. जर विचारलंय तुम्हाला काय वाटतं तर माझ्या मते नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासनाने तत्काळ मदत करणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांना झालेले नुकसान भरपाई करून देणे ही काळाची गरज आहे. त्यांना झालेले नुकसान तसेच घराची नवीन उभारणी करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच शासनाने यांच्यासाठी काही अनुदानाच्या स्कीमा सुरू केल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे, बघू शकता. खालील कवितेच्या ओळी वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक कविता दिली जाईल, तिचे वाचन करायचं आहे व त्या कवितेच्या आधारावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहे. त्या प्रश्नांचं सखोल तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा कविता बघा. पहिले कवितेचं वाचन तुम्हाला योग्य प्रमाणे करायचं आहे. चला तर कविता आपण वाचन करूया. कशा प्रकारची कविता तुम्हाला इथं दिलेली आहे बघा. हिरवी नाजूक रेशमी पाती 2 बाजूला सळसळती, निळनिळवुनी एक पाकडी पराग पिवळे जगमगती, तळी पुन्हा अनु गोस्वामींना लाल पाकडी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता मान हरपुनी गेली रे. तर बघा, अतिशय सुंदर प्रकारची कविता दिली आहे व त्यावरती 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे.
त्यामध्ये 1 मार्कासाठी बघा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी लिहा. यमकयुक्त शब्द म्हणजे जे जुळते मिळते असतात की त्यांचा यमक जुळतो. तसेच इंग्लिशमध्ये याला रायमिंग वर्ड सुद्धा असे म्हणतात. गोजीरवाणी खुल्ली रे, अशा प्रकारचं तुमचं उत्तर इथे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार कवितेत आला आहे ते ओळखा व त्याचा वाक्यात उपयोग करा. प्रश्नामध्ये असं लिहिलं आहे, स्वतःला विसरून जाणे याचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला, वाक्यप्रचार वाक्यात उपयोग सुद्धा करायचा आहे. कवितेतील यमक जुळणारा शब्द झाला स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा वाक्यप्रचार आहे वाक्य भान हरपणे. आपण नाही म्हणत का एखादं तल्लीन होणे, भान हरपणे. वाक्यात उपयोग जर करायचा म्हटलं तर त्या मुलाला बोर्डच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे होते, त्यासाठी तो अभ्यासामध्ये तल्लीन झाला, भान हरपून गेले त्याचे. ठीक आहे. तसं बघा, आता इथे दिले मी भान हरपणे. वाक्यात उपयोग आहे, सुंदर फुलांचे रंग पाहून माझे भान हरपले, तल्लीन झालो, एकग्न झालो, मग्न झालो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे याचं प्रॉपर आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघूया काय विचारलंय. प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुम्हाला विचारलंय, खालील मुद्द्यांच्या सहाय्याने तुमच्या आवडत्या कवीविषयी माहिती लिहायची. कशाविषयी माहिती लिहायची? आवडत्या कवीविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. कवीचे नाव कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, महाराष्ट्रीयन साहित्य, प्रसिद्ध कवी, नाटककार आणि लेखक. माझी आवडती कला लिहायची तुम्हाला. त्यामुळेच मला झालेला फायदा, तिची मला लागणारे साहित्य. ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारचं मी तुम्हाला पूर्ण इथं जो बॉक्स आहे तो पूर्ण फिल करून दिला आहे. 4 मार्कासाठी प्रश्न विचारला आहे. तसेच बघा, कवीचे नाव, तसेच प्रसिद्ध नाटककार विचारलं आहे, आवडती कला तुम्हाला विचारली आहे, त्यामुळे मला झालेला फायदा काय आहे, लागणारे साहित्य. जसं तुम्ही चित्रकला म्हणलं तर पेन लागू शकतो, सगळं विशेष लागू शकतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलंय, पुढील प्रश्नांची तू काय करशील ते लिही. पुढील प्रश्नांमध्ये तुम्ही काय करणार आहात त्यावरती तुमची रिॲक्शन काय असणार आहे त्यात लिहायचंय. बघा प्रश्न क्रमांक, शाळेतील स्वच्छतागृह दुय्यम दिवस स्वच्छ केले नसेल तर, रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालूच राहिली तर तुम्ही काय करणार आहात, या प्रकारचं उत्तर तुम्हाला लिहायचं. बघा, शाळेतील स्वच्छतागृह दुसऱ्या दिवशी स्वच्छ केले नसेल तर तू काय करणार त्यामध्ये, अशा वेळेस मी शिक्षकांना यांची माहिती शिक्षकांना याची माहिती दिली असावी, स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची विनंती केली असती आणि सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता राखावी असे सांगितले असते आणि नियमित सुद्धा मी सर्व मुलांना स्वच्छतेमध्ये सहभागी व्हा, स्वच्छता करण्यासाठी सक्रिय व्हा यासाठी त्यांना मोटिवेट केले असते. अशा प्रकारचा आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा, रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालूच राहिली असतील तर, जेव्हा तुम्ही एखादी विजेची उपकरण, जसे तुमचं झालं वॉशिंग मशीन जर चालूच राहिली, विजेची उपकरणे बोलले ना, अशा प्रकारचे काही उपकरणे जर चालू राहिली तर तशा वेळेस तुम्ही काय करणार आहे, तू काय करणार आहे याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, अशा वेळेस मी सर्व अनावश्यक विजेची उपकरणे बंद केली असती अगोदर, त्यामुळे विजेची बचत होईल आणि अपघाताचा धोका टळेल. तर तुम्ही काय करणार आहे की सर्वप्रथम मी काय करेल की अनावश्यक ती एकदा चेक करेल की चालू असेल तर बंद करेल. इफ एक अलाराम लावून ठेवेल की या वेळेमध्ये वाजल्यानंतर तुम्ही एक वेळ चेक सुद्धा करणार आहे की उपकरणे चालू आहे का बंद. अशा प्रकारे चेक केल्यानंतर तुमचा धोका टळण्याचे खूप चान्सेस असतात. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्रमांक 10. थोडा ग्रॅमॅटिकल पार्ट असतो, व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. सूचनेनुसार कृती करून लिहायची आहे. दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व संख्याविशेषण ओळखून लिहायचं आहे तुम्हाला. गुणविशेषण आणि संख्याविशेषण. गुणविशेषण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील गुणाबद्दल ते माहिती सांगतं. संख्याविशेषण म्हणजे संख्येचा उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून सांगितलं होतं. आणि खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा व त्यांचा प्रकार लिहायचा आहे. सर्वनाम ओळखायचा त्याचा प्रकार लिहायचा आहे. बघा, उत्तरे लिहूया आपण इथं. उत्तर आहे गुणविशेषण भव्य, 7, दुप्पट, अशा प्रकारचे गुणविशेषण इथं आलेले. भव्य, 7, दुप्पट या प्रकारचे गुणविशेषण यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा, संख्याविशेषण तुम्हाला ओळखायचं आहे. संख्याविशेषण मैदानावर, वाल किल्ल्या. दुप्पट तुमचं संख्याविशेषण मध्ये येईल. ओके, 7 भव्य दुप्पट, तर थोडी मिस्टेक झालेली लिहिताना.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार लिहा. खालील वाक्य कोणतं दिलंय बघा, त्याचं सर्वनाम कोण तुम्हाला वाक्य हे लिहायचं, प्रकार लिहायचा आहे. ती मैत्रिणीकडे गेली आहे. सर्वनाम आहे ती, ही, शी, इट, दे. आपण असं सर्वनाम जसे इंग्रजीमध्ये असतात तसे ती, तो, ती, ता, मी, माझा, माझे हे सर्वनाम आहे. सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषार्थ सर्वनाम. तो, नी, हा, मी, जो, तो, तो, नी, हा, जो, तो, अशा प्रकारचे सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला खाली विचारलंय, कर्ता व कर्म असलेली एक वाक्य लिह व त्यातील कर्ता व कर्म याला अधोरेखित करा. ठीक आहे. कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिही व त्यातील कर्मला अधोरेखित करा. रामाने आंबे खाल्ले. राम झाला कर्ता. खाणारा कोण असतो कर्ता. काय खाल्ले. आंबे. कोणी खाल्ले. रामने. जर तुम्ही क्रियापद काय येते. खाल्ले म्हणजे खाणे क्रियापद. जर दिलेल्या क्रियापदाला जर कोणने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता भेटतो आणि काय नाही विचारला तर आपल्याला कर्म भेटतो. जसे रामने आंबे खाल्ले. काय खाल्ले. आंबे. कोणी खाल्ले. रामने. सीमा पुस्तक वाचते. वाचणारी कोण. सीमा. काय वाचते. पुस्तक. म्हणजे झाला कर्ता कर्म. अशा प्रकारे तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आपण सीधे जाऊया प्रश्न क्रमांक 11. 4 मार्कसाठी प्रश्न आहे. तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीविषयी तुम्हाला लिहायचं आहे. 4 मार्कसाठी प्रश्न विचारला आहे तर आपण लिहूया. आमच्या परिसरात एक रंगकाम करणारे काका राहतात. त्यांचे नाव रमेश काका आहे. ते घरे, शाळा, अतिशय सुंदर अतिशय दुकाने रंगकाम करतात. ते रंगकाम अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि आकर्षण पद्धतीने करतात. काम करताना ते सुरक्षतेची सर्व काळजी घेतात. ते वेळेचे पालन करतात आणि ग्राहकांशी नम्रपणे वागतात. त्यांच्या मेहनतीमुळे अनेकांची घरे सुंदर दिसतात. त्यांच्या कष्टाळू स्वभावामुळे परिसरातील सर्व लोक यांचा आदर करतात. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर प्रत्येक व्यक्तीचा त्याचा आदर केलाच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा आदर करतो. ठीक आहे. चला समोर जाऊया आपण. प्रश्न क्रमांक येथे 12 आहे. खाली दिलेल्या शब्दात एक हा प्रत्यय जोडून शब्द तयार करा व त्या शब्दाला वापर पूर्ण करून वाक्य तयार करा. भाषा आहे. तुम्हाला एक शब्द जोडून त्याला वाक्यात उपयोग सुद्धा करायचा आहे. भाषिक, भाषा, भाषिक, भाग, भागिक. या कामात प्रत्येकाचा भागात सहभाग असतो. मराठी आपली मातृभाषा आहे. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. खालील तुम्हाला काही शब्दसमूह दिले जाईल त्याबद्दल एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. जसं कीर्तन करणारा कीर्तनकार, सात रंग असणारा सप्तरंग. ठीक आहे. नवरात्रींचा समूह नवरात्र. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असं म्हणतो. प्रश्न क्रमांक ई. कबड्डीच्या सामन्यात अ संघाने ब संघावर मात केली म्हणजे यातील चुकीचा पर्याय ओळख व लिहा. अ संघाने ब संघावर मात केली तर म्हणजे हार पत्कारली ना. पराभव केला, हार पत्कारली, तर उत्तर आहे हार पत्कारली. अशा प्रकारचे आन्सर तुम्हाला करायचं आहे. सॉरी. प्रश्न क्रमांक ई बघा. आई बाबांनी दिलेल्या थोड्या पैशांची बचत करून गीताने 1000 रुपये साठवले या अर्थाची सुसंगत म्हणली. थेंबे थेंबे तळे साचे. एखाद्या गोष्टी तुम्ही छोटी बचत करा तेव्हा तुमचं तळ पूर्ण होणार आहे, तेव्हा तुमची गरज भागणार आहे. इफ तुम्ही 1 रुपया जमा करताय पर डेला तर एका वर्षामध्ये तुमचे 3-4 हजार रुपये जमाच होऊन जाईल आरामामध्ये. ठीक आहे. 300-400 रुपये. तसे थेंबे थेंबे तळे साचे. 13 प्रश्न क्रमांक 13. प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली, ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुमच्या शब्दांत लिहा. तुमच्या शब्दांत शालेय बातमी लिहायची आहे. आमच्या शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक सहभागी झाले. प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावून त्यांची काळजी घेण्याची शपथ घेतली. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. शाळेचा परिसरात हिरवगार करण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. ही बातमी मी वृत्तपत्रात वाचली आणि मला ती खूप प्रेरणादायी वाटली. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. अशा प्रकारची माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकता. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहीत असलेले पर्यायी शब्द लिहायचे. पर्यायी शब्द माहिती आहे तुम्हाला काय असतं? म्हणजे समानार्थी शब्द. जसे वाहन आहे याचं उत्तर आहे गाडी.
वाहन म्हणजे गाडी म्हणू शकतो. जिज्ञासा, एखाद्या गोष्टीची जिज्ञासा लागली असं आपण म्हणत नाही का, म्हणजे एखाद्या गोष्टीची उत्सुकता लागली. चतुर, याला आपण काय म्हणतो, हुशार. चतुर व्यक्ती, हुशार व्यक्ती असं आपण याला म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 15 बघा. शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बालानंद मेळाव्यामध्ये तुला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत 7 ते 8 वाक्यांत लिहायचा आहे. बालानंद मेळाव्याची आयोजन केलं होतं, त्यामध्ये आलेला अनुभव लिहायचा आहे. बघा, आमच्या शाळेत बालानंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेला होता. या मेळ्यात विविध खेळ, विज्ञान प्रदर्शन आणि खाद्यपदार्थ स्टॉल लावले होते. मी माझ्या मित्रांसोबत अनेक खेळ खेळलो आणि बक्षिसेही जिंकलो. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू सर्वांनाच खूप आवडल्या. शिक्षकांनी आम्हाला प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याची मोठ्या प्रोत्साहन दिले. या मेळाव्यामुळे आम्हाला आनंदाबरोबरच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप अविस्मरणीय अनुभव ठरला. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. हा प्रश्न क्रमांक 16 बघा. विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी शाळेने विविध उपक्रम राबवले पाहिजे, या विषयावर तुझं काय म्हणणं आहे, एक मत स्पष्ट करायचंय. 4 मार्कासाठी प्रश्न आहे. मी या मताला सहमत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी शाळेने विविध उपक्रम आयोजित करावे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, समूह चर्चा आणि सहली यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकीही वाढते. वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि समाजसेवा यांच्यासारख्या उपक्रमातून सहकार्याची भावना निर्माण होते. गटाने काम केल्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची सवय लागते. अशा उपक्रमांमुळे मतभेद कमी होतात आणि चांगली मैत्री निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि निवृत्त गुणे विकसित होतात. त्यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम नियमित राबवावेत. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी येथेच थांबा. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.